गायस, कसे आहेत मंडळी? जय भीम, जय शिवराय. आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला येऊन तुमच्या फॅमिलीला पण. तर आज आहे 14 एप्रिल. तर आज आपला सुट्टी आहे 14 एप्रिलची. तर आज आपण कामावर गेलो नाही आणि घरी मी आता बसून जरा हार फुल बनवतोय. फुलं आणले होते तर मग फोटोला हार चढवायचे आणि हे करून मग जायचं आपल्याला बाहेर पण. बाहेरचे पण कामं करायचे आणि जरा आजचा जो ब्लॉग असणार आहे तुमच्यासाठी तो आमच्या 14 एप्रिलचा असणार आहे. आणि जे काय रॅलीमध्ये असेल ते तुम्हाला सर्वांना बघायला भेटेल आणि नक्कीच तुम्हाला स्वतः आवडेल. आपण भेटूया, चला. या हिशोबाने आपला हार बनवला आहे. बघू आपल्याला कसा जमतो, त्या हिशोबाने बनवू आपण. समजत नाही फुलं पण असे असे आणून ठेवल्या त्यांना बायकोने. काय बोलायचं तिला? हार आणला असता गपचूप मी गेलो असतो ना बाहेर, मला फसवून ठेवलं इथे. त्या हिशोबाने आपला हार बनवून झालाय. फक्त मी एकच हार बनवला आहे आणि बाकीचा हार माझ्या मम्मीने बनवले आहे. मम्मीला येतं बनवता, मला येत नाही, तर मी एकच बनवला. आणि आपला मित्र पण आला आहे अतुल. ठाण्याला गेलता, काल रात्री नव्हता तो, कालच्या याला. तर आज आला आहे. तर काय मग भावा, मचवायचा ना? फक्त मॅटर करू नको भावा, तू मॅटरच फक्त करत राहतो. मॅटर नाही का, मॅटर नाही करायचा बस. आपलं मजबूत एन्जॉय. आणि हा हसतो एवढा बघा. हार घ्यायला बनवायला बसला आणि एक हार बनवला नाही. घेतली मस्त पटेलीमध्ये सुई हातात आणि बघा घरात एवढी मोठी सुई आणली आहे. माझ्याकडे एवढीशी होती, त्याने एवढी मोठी सुई आणली आहे आणि त्याला पण वाकडं करून करून एक हार बनवला आहे. बाकी चार माझ्या मम्मीने बनवले. चला भेटू. ये ना, हॅपी बर्थडे. तर सध्या आपण आलोय आता बाहेर. डेकोरेशन वगैरे चालू आहे, सेटअप वगैरे सगळा लागला आहे. आणि तोपर्यंत बोललो गाडी वगैरे जरा सर्व्हिस धुवून घेऊया, कारण सर्व्हिसिंगला जायचं होतं. सर्व्हिसिंगला गेलोच नाही मी, उशिरा उठलो म्हणून. रात्री उशिरा उठलेलो, तर मग जरा गाडी वगैरे चमकवतो आणि चला तुम्हाला सेटअप दाखवतो. चलो बाय. 4 वर्ष झाले आमच्या देणगीमध्ये, आमच्या मंदिरामध्ये हर वर्ष बांधलेला येतो. त्याचा ब्लॉग बघतो आणि ब्लॉग बघायला शिकत राहतो. हा आला, आम्हाला बरं वाटतं. काय मग तुला काय बोलायचं? हे ब्लॉग वगैरे बनवणं, काम करून करणं हे खायचं काम नाही. मला खरंच भारी वाटलं एकदम बघून की खूप मेहनत आहे ब्लॉग बिग मध्ये. त्या भावाच्या चॅनलला काही खरंच प्रेम द्या, एकदम सपोर्ट करा, जास्त सपोर्ट करा. कारण भाऊ खरंच खूप मेहनत करतो आणि एवढी मेहनत बघून खरंच आमच्यासारख्या कलाकारांना कुठेतरी काहीतरी एकदम चांगलं वाटतं की कोणतरी काहीतरी करतंय. आणि ब्लॉग वगैरे करणं सगळेच नाही करत बसत, ज्यांच्यामध्ये गट्स असतात ना भाई तेच करतात. बाकी नाही नाही करा भेटू. हा आपले आता रेली निघाले आहे पुढे. आता आम्ही चाललो, सगळे मित्र आपले आहे, भाऊ भाई सगळे. आता आपली निघतोय पुढे. आता रेली आमची गेली आहे पुढे. सगळ्यांना बोलायचं जय भीम. चालू होईल, लोक रॅली तिथं जायची.
पूर्ण जा फुल पॅक. ही आपली पुढची रॅली, आपली पुढची बुरिजनवाडी फुल पॅक पवई. फुल क्राउड काय फुल क्राउड. आपला जल्लोष आहे, फुल क्राउड आहे. फुल पब्लिक आपण पोचले पवईमध्ये. आता पवईमध्ये पूर्ण जाम आहे, कायदेवाला जाम. आणि आपली रॅली आहे पुढे. आम्ही फसले मागे, कारण मी माझी स्कूटी घेऊन आलो, त्यामुळे आपल्याला मागे फसा लागेल. आणि मी माझी छोटी इलेक्ट्रिक व्हीलचेअर घेऊन असतो तर मी सगळ्यात पहिला पुढे असतो. आता पूर्ण जाम आहे, बघू शकता. पूर्ण जाम आहे, कायदेवालं पूर्ण हे. तर बघू आता कुठपर्यंत पोचतो. आता वाजले किती असू 11:15 वाजायला आलेत आहे. आणि पूर्ण जाम आहे. यावर्षी पूर्ण रॅली भरपूर निघाली आहे, त्यामुळे पवईमधली पूर्ण काय बोलायचं त्याला, आमचा पूर्ण जोरात रॅली आहे आपली यावर्षी. आणि पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. तर यावर्षी पूर्ण आपले चांदोली पण तुम्हाला दाखवू. चला. पवई पूर्ण जाम आहे भाई.
रॅली निघाली आहे, कारण 2 मुरकन माणीपत्र आणि एक तुंगा गावामधनं निघाली रॅली. त्या हिशोबाने पूर्ण जाम आहे. तुम्हाला आवाज येतच असेल, पूर्ण माझ्या मागे जाम आहे आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, पूर्ण जाम आहे. कायदेवाला पवई जाम आहे, चांदोली पण पूर्ण जाम असेल, चांदोलीमध्ये पण आपला आहे. तर त्या हिशोबाने पूर्ण मी पण स्वतः फसलो आहे. मी छोट्या गाडीवर येऊ शकलो असतो, पण मी मोठ्या गाडीवर आले आशीला घेऊ, त्यामुळे मोठ्या गाडीवर आपण टाकूया. चला कॅमेरा कर. गावाला सेट आहे पूर्ण क्राऊड पवई पूर्ण पॅक आहे. हा व्हिडिओ आहे आपला, हे पूर्ण पॅक आहे मजबूत. आणि मला स्वतःला 20 मिनिटं झाले पूर्ण पॅक मध्ये फसून. काय करणार, आपल्याला पण मोठी गाडी काही घेऊन यायची. हा एक मागे आणखीन एक रॅली आहे, आणखीन एक रॅली आहे त्या मागे, आणि अजून पूर्ण फटे पॅक आहे. आणि हे पूर्ण तुंगा गावापर्यंत पॅक आहे, पूर्ण पवई ते तुंगा गावापर्यंत पूर्ण पॅक आहे. बघू आता पुढे काय होतं. चला हा आपला पूर्ण चांदोली एरिया आहे. इथे फटे क्राऊड असतो.
आता डीजे तर ते बंद दाखवतात आहे, पुढे रेली चालू आहे, पुढे दाखवतो तुम्हाला. तुंगावमध्ये आता आपली मिलीनगरची रॅली पोहोचली आहे. मी पूर्ण फिरून आला आता मिलीनगरची रॅली पोहोचली आहे इकडे. आता ही चालली आहे चांदोलीला. एक नंबर गावांनो जय जय. आम्ही डीजे मध्ये थांबलो आहे आणि डीजे तर 12 वाजले ना, 12 वाजून गेल्या त्या आणि पूर्ण ट्रॅफिक लागले. पुढे पण रेली आहे फटे आणि आता बघू बोलले तर स्टँडिंग डीजे मध्ये वाजणार आहे आणि बघू आता आपल्या एरियामध्ये कसं स्टँडिंग वाजतो. काय निघरे भाव वाजणार की नाही? वाजणार. आता सध्या आपला टाइम पण झाला आहे, त्यानंतर आपला डीजे तिकडे स्टँडिंग मध्ये वाजणार आणि नेहमी आपण हा एन्जॉय करूया. पाहिला सबस्क्राईब करा, लाईक करा, बस. बाय, जय Support करा माझ्या. भीम. जय भीम. जय भीम. चला भेटू बघू आता वाचतो की नाही. चला गाईस बघा, आपण 4 वर्ष झाले आपण पायावर नाचून तर आपण एन्जॉय करू शकत नाही, पण आपण आपल्या इलेक्ट्रिक व्हीलचेअरवर बसून 2 वर्ष आपण एन्जॉय भरपूर केला आणि आता आपण 1 वर्ष झाला. आता हा पहिला वर्ष आहे. ही माझी नवीन स्कूटी आहे आणि या स्कूटीवर आपण पहिला वर्ष आपला आहे. या स्कूटीवर आपण पहिला एन्जॉय करतोय. बघा कसं आहे ना की आपण हँडिकॅप झाल्याबद्दल चालेल, पण आपल्या बाबासाहेबांची आपण जात सोडायची नाही. आणि ते आहे दुसरं की आपल्या मुलं तर आपल्याला साथ देतातच. आपले जेवढे पोरं आपल्याला दिसतात आहे आपल्याला सगळे हे करतात आपण. आणि आपल्या बुट्ट्या बघा, बुट्ट्या आपल्याला फुल सपोर्ट करतो. हे सगळे पोरं आपल्याला भरपूर सपोर्ट करतात आणि आपण हार मारायची नाही. जे काय आपलं काम धंदा वगैरे सगळं चालायला पाहिजे. हो. आपली रेली चालत आहे. आता पुढे आपल्या बहिणी भावांना सगळे आल्यात आहे. आता आपण निघूया पुढे. ले बोला जय जय. जय भीम. जय भीम. आ गया. चला निघूया पुढे. आता वाजल्या 12:15 आणि आता आपली रेली आहे. बोला बहिणींनो जय भीम. हा सगळ्यांना जय भीम, सगळ्या फॅमिलीला जय भीम आपल्याकडनं. आपला व्हिडिओ कधी चालू होता, बाकी आपले भाव आल्यात आहे. जय भीम. जय बोले सोनिया. वाय तुझे खालचा, वाय तुझे फटे. जसं की आपण आपल्या एरियामध्ये पोहोचलो आहे आणि डीजे वगैरे सर्व बंद झालं आहे. काहीतरी इश्यू झाला आहे त्यामुळे बंद केलं आहे असं वाटतंय. कुठं नाहीतर या खूप हे वाटतं, पण बघू वाटतं की नाही, नाहीतर तुम्हाला मी पुढे भेटतो असं मला तर वाटतंय. सेटअप वगैरे खुलायला लागत आहे. भेटतो तुम्हाला पुढे. चला बघू काय होतं. तर हॅलो गाईज, जसं की आता आपण आलो आहे सध्या घरी आणि रात्रीचे वाजलेत आहे 2 आणि मिरवणूक संपली आहे आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल मी कुठल्या मिरवणूकमध्ये गेलो आणि कुठले व्हिडिओज मी एक कलेक्ट केले. मी घेऊन गेलो संघ आशूने सगळे व्हिडिओ कलेक्ट केले मी माझ्या गाडीवर. त्याला घेऊन गेलो सगळे मी जेवढे आमच्या पवई आणि चांदोलीमध्ये जेवढे रॅली होत्या सगळ्यांचे फुटेज घेतले मी. तेही तुम्हाला बघायला भेटेल आणि यावर्षी भरपूर मजा आली त्या हिशोबाने. तर तुम्हाला व्हिडिओ स्वतःला तुम्हाला आवडेल. आणि यावर्षी आमच्या मिरवणुकीला पण भरपूर उशीर झाला, तर त्यासाठी मला आता स्वतःला 2 वाजले घरी यायला. आता जेवतो वगैरे. तर कसा काय ब्लॉग वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया. जय भीम, जय शिवराय. बाय.